आरक्षण आहे. बाकीच्या जाती जर म्हणावं बाकीच्या जाती म्हणावं तर बाकीच्या जातीला सगळ्याला आरक्षण आहे. शेतीवाडी होती असं सांगतोय मराठवाड्यातला मराठा जो कुणबी त्याच्यामुळे तिथं तडजोड नाही. तुम्ही काही मला आता काय सरकार असल्यावर तुम्हाला शेवटी समिती असते, तुम्हाला नसतं बोलता येत. तुम्हाला जसं म्हणते तसं करतो तसं कर. ते जर सरकार म्हणलं तू आता 13 महिने झाला अभ्यास करतो बाबा, समिती घे इकडे अहवाल आम्हाला करा, ते का रात्रीच करते. आता नाही परवा दिवशी 29 जाती घातल्या, ते कसं घातल्या मग ऐकू तर कोणा जाऊ आत्ता परवाच्या 21 तारखेला 29 जाती आरक्षणात. नोंदी नाही, फांदी नाही, काय नाही काय नाही काय नाही, आमच्यात नोंदी आहेत. त्यामुळे आम्हालाच नुसतं बाबा शास्त्र शुद्ध पद्धतीने आमचीच पूजा करायची. आणि तुमची पूजा कशी नुसती घंटी वाजली तरी तुमची पूजा झाली. आमच्याला नाही नाही लगेच तांदूळच पाहिजे, गुलालच पाहिजे, तुम्ही अगरबत्त्याच नाही आणल्या, तुमच्याला काही असं होत नसतो. जमतं म्हणतात लगे वाजव फक्त घंटी, असं नाही. मग फिगर आहे तालुक्याचे किंवा जिल्हा नाही आहे तिकडचे. पूर्वी जे 5 जिल्हे होते हैदराबाद आणि आपल्याकडे नाही, तालुका नाही आहे, जिल्हा नाही आहे. हो ते गॅजेटेर काय करतंय, जिल्हा नाही आहे गावनी आहे पण असेल ना त्याचं. नाही गावणी नाही मिळालं, जिल्हा निहाय आहे. म्हणजे हैदराबाद मधले जे 5 जिल्हे होते ते जिल्हा निहाय आहेत. मग त्या जिल्ह्यातला जो जिल्ह्यातली जी संख्या दाखवली 1,97,000 काय त्याची कशी वाटायची, काय त्याची 87,000 दाखवली, ते गॅजेटेर मराठीच आहे. हे तर मान्य आहे तुम्हाला. ते गॅजेटेर मराठीसाठीच आहे, म्हणजे कुणबीसाठीच आहे. असणारा जिल्ह्यातला मराठा त्या काळचा आताची संख्या जोडायची. पूर्वी सुद्धा 5,000 असेल आणि आताची 20,000 असेल. हा तर ती मराठीचीच वाढली, पोरं वाढली ती. बाहेरची कोण नाहीये तसं. नाही नाही बाहेरचं काय आहे, हे उलट बाहेर गेले तर हेच कदरून बाहेर गेले तर तिकडचे यायला काय तिथं कोणतं सोनं पिकत सगळे दगड गोटे घेत मराठवाड्यात, उलट कदरून बाहेर गेले तिथं कोणी कोशिश करावं लागेल. त्याला 13 महिने मग लागू केल्याच्या नंतर तुम्ही ती प्रक्रिया सुरू करा. तुम्ही लागू केल्याच्या नंतर प्रोसिजर करा. 7/12 बघा, तुम्हाला बघा त्याच्याकडे 7/12 जमीन आहे का, आहे गृह चौकशी काय करणार तुम्ही, 7/12 जमीन आहे का, दुसरं काय करणार. कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचं म्हणलं मराठ्याजवळ जमीन आहे का, काय त्याला वावरत नव्हते, दुसरं तिथं काम करत होता तरी महसुलासाठी त्याचं नाव घेत होती. काय करता, दुसरे तिथं मजुरी करत होता देऊ. मग व्यवसाय ताब्यात केला त्यावेळेस निजामाला, इंग्रजाला. त्यांनी काय करतो तो शेती करतो, कोणाची करतो ते यांची बटाई केली, टाकला मग करासाठी ती होती, कर वसूल करण्यावर भर होता त्यांचा. पुढे चालून त्यांनी जमीन घेतली, मग काय तो कुणबी नाही का आता. समजा आता ह्यो जे पण आता पोरग त्याचं जे झालं नाही पुढे चालू, मग काय जेचं पोरग म्हणायचं नाही का त्याला, म्हणायचं नाही का त्याला तो झालं नाही म्हणून. त्याचं काही वेळ शेती नव्हती करत होता ते, मग त्याचा अर्थ का मराठा नाही का किंवा तो काय कुणबी नाही का, जेचं पोरग काय जेच नाही का, जेचं सगळ्या इव्हेंच्युअलिटी आहे ना, आपल्याला कुठेतरी नियमात आणावं लागेल. नियमांमध्ये बसवा. खालच्या लोकांना काम करणार, बाकीच्या नियमाला करावा, आम्हाला नियम लागत होता, बाकीच्या लागतच नाही. 29 जाती घातल्या आता होतं सर, आत्ता घातल्या तुम्हाला नाही बोलता येणार आणि आम्ही तुम्हाला नाराज नाही, आम्ही संधी समितीत नाही खुश हो. त्यामुळे आम्ही तुमच्यावर नाराज नाही, तुम्हाला बोलत नाही. चाभरे सांगत तसं तुम्हाला करावं लागतंय, काय गेलं तुमचा बाकीचं अहवाल नाही फेवाल नाही तरी 29 जाती घातल्या राव. इतके मराठी येडे आहेत म्हणून मराठी मुंबईला आले. आणि शनिवार रविवारच्या आज जर झालं नाही तर एक बी मराठी लेकरू बाळासाहेब घरी राहणार नाही. फक्त शिंदे समिती निमंडळीने सांगतो, कारण 58 लाख नोंदी तुम्ही शोधल्यात म्हणून सांग. आमच्या आंदोलनाचे टप्पे झाले. शनिवारी रविवारी तुम्हाला महाराष्ट्राला मराठा घरी दिसणारच नाही.